अवतारिका सिनेमा 1 ऑगस्ट रोजी येतोय. त्याचा प्रीमियर शो आपण इथं घेतोय. सगळ्यांचं मी स्वागत करतोय. डेफिनेटली मला पूर्ण खात्री आहे सिनेमा जसा चालेल, जो असा काय पेस पकडेल, कारण हा जो पेस आहे हा स्वच्छतेचा पेस आहे, हा एन्व्हायरमेंटचा पेस आहे, हा थांबणार नाही नक्की. सिनेमाला यू सर्टिफिकेट आहे. सिनेमाला आत्ताच्या घडीला तेलुगू, कन्नड आणि हिंदीची ऑफर आहे. सिनेमाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा सपोर्ट आहे. सिनेमाचा कंटेंट बघता आलेले आमचे आदरणीय विजय चौगुले साहेब, त्यांचं मी स्वागत करतो. त्यांच्या समेत आलेले आमचे बंधू मित्र परिवार यांचं मी स्वागत करतो. माझी सर्व टीम, ॲक्टर, ॲक्ट्रेस, टेक्निकल टीम, आमचे PR, सोशल टीम आणि सर्व मीडिया. खरं तर सिनेमा म्हटलं ना की एंटरटेनमेंट हा विषय येतो. एंटरटेनमेंट घेऊन एक स्वच्छतेचा विषय मांडणारी ही कथा, हे स्क्रिप्ट हे आता स्क्रीनवर येत आहे. डेफिनेटली तुम्हाला बघितल्यानंतर सगळ्या गोष्टी लक्षात येतीलच. तर पुनश्च मी सगळ्यांचं स्वागत करतो या प्रीमियर शोला. अवतारिका माझे बंधू भोसले व त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून हा प्रोडक्शन हाऊस आणि त्यातून चांगला मराठी पिक्चर देण्याचा संकल्प. खरं पहिलं तर या मराठी पिक्चर बनवणं एक जोखीम घेऊन पिक्चर बनवायला लागतं. काही गोष्टीच्या काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. आमच्यासारखे आम्ही लोक त्या बाबतीत थिएटर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतो. पण कुठली गोष्ट करत असताना एक जिद्द मनामध्ये लागते आणि ती जिद्द मनामध्ये घेतल्यानंतर जिद्द आणि आवड, माणसाला जिद्द असली तरी आवड ही असायला लागते. आणि आवड ही प्रत्येकाची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असते. आज भोसले आणि त्याचे सहकारी आमचे CA असताना सुद्धा हा प्रोडक्शन आणि चित्रपट याकडे वळून, म्हणजे सर्व एक चांगली टीम तयार करून त्यांनी हा चांगला पिक्चर बनवलेला आहे. मला वाटतं मी सकाळी पण ते माझ्याकडे आले होते. घरी आम्ही बसून चर्चा केली. त्या माध्यमातून मला एक समजलं की हा पिक्चर नाही, हा एक लोकसंदेश देणारा, हा वेगळा हा चित्रपट आहे. आणि आम्ही कधी कधी, मी पण कॉर्पोरेशनमध्ये काम करतो. मी तर सिडको सारख्या, नवी मुंबई महानगरपालिकेसारख्या, MMRD सारख्या याच्या कॉर्पोरेशनमध्ये मी ज्यावेळेस कामं केले आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मी ज्यावेळेस काम केली त्यावेळेस
जे सफाई कामगार असतात त्यांचं काय दुःख असतं, काय सुख असतं, ते आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतो. त्यांच्यावर न्याय आणि अन्याय किती होतो ते पण पार्ट याच्यामध्ये दाखवलंय. म्हणजे एक प्रकारचं ह्या पिक्चरमध्ये मी तर आता पाहायला तर बघणारच आहे, पण एक प्रकारे त्यांच्यावर होणारा त्रास, त्यांच्यावर होणारा अन्याय आणि सर्वसामान्य जनतेने कशा पद्धतीने राहायला पाहिजे, किती स्वच्छता पाळायला पाहिजे ह्याच्याकडे दिलेला लक्ष, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी दुर्लक्ष करून चालणार नाही. हे सर्वसामान्य जनतेला आणि एक वेगळ्या प्रशासकीय लोकांना सुद्धा ह्या गोष्टी ध्यानात यायला पाहिजे अशा दृष्टिकोनातून हा पिक्चर बनवण्यात आलेला आहे, हा चित्रपट बनवण्यात आलेला आहे. माझ्या शुभेच्छा आहेत या चित्रपटाला. मला वाटतं आता आज इथं आहे, 1-2 तारखेला माझ्या इथं पण मी सर्व साफसफाई कामगारांना घेऊन हा चित्रपट त्यांना दाखवणार आहे. सफाई कामगार त्याच्याबरोबर प्रशासकीय माणसं सुद्धा मी त्यांच्याबरोबर तिथे त्या ठिकाणी ठेवणार आहे, उपलब्ध ठेवणार आहे. म्हणजे गोष्ट समजली पाहिजे. आणि खरोखरच एक गेलं मी तर ट्रेजर बघितले आणि त्याच्या मला वाटतं हा पिक्चर 7 समुद्रापलीकडे जावा अशी मी अपेक्षा ठेवतो आणि अवकारीला यांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथं जमलेल्या सर्वांचं स्वागत करतो. अवकारिका जसं सर म्हटले आता की एक वेगळी फिल्म आहे, चळवळ आहे आणि ती कुठलीही कमर्शियल अँगलमध्ये न बसणारी फिल्म ह्याच्या अर्थी आहे, कारण की ती फिल्म बनवली आहे जनजागृतीसाठी, एक सिविक सेन्स डेव्हलप करायसाठी. आणि अशा प्रकारच्या फिल्म करणं हेच मोठं धाडस करणंच फार म्हणजे मोठी बाब आहे. आणि त्यामुळे मी अरविंद सरांचे इथं सर्वांसमोर परत एकदा आभार मानेन की त्यांनी अशा प्रकारची गोष्ट सगळ्यांच्या समोर आणली आहे आणि आता ती तुमच्यापर्यंत पोचतीये 1 तारखेपासून. सो जास्ती वेळ न घालवता आपण फिल्म बघूयात आणि स्वच्छता कामगारांचं आयुष्य आणि त्यांच्या विश्वात आपण आता एंटर करूयात आणि फिल्म लगेचच चालू करूयात. थँक्यू सो मच फॉर पेशंटली वेटिंग हिअर.